झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय विभागाचा जीवघेणा गलथान कारभार समोर आलेला आहे। मुखेड या तालुक्यातल्या चोंडी गावातल्या 7 बालकांना पोलिओ ऐवजी दुसराच डोस दिला गेला, त्यामुळे ही सगळी बालकं अत्यवस्थ आहेत। या सगळ्या बालकांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। नांदेड जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे। 7 बालकांना पोलिओ ऐवजी दुसराच कुठला तरी डोस दिला गेला आणि त्यामुळे ही सगळी बालकं अत्यवस्थ आहेत। मुखेड तालुक्यामध्ये चोंडी या गावातल्या 7 बालकांबाबत घडलेली ही घटना आहे। अधिक माहिती आपण घेऊया आमचे नांदेडचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील यांच्याकडून। केशव, खूप गंभीर बाब आहे। पोलिओ ऐवजी तर दुसराच कुठला डोस दिला जातो आणि आता ही मुलं अत्यवस्थ आहेत, काय सांगशील? निश्चितच सुवर्ण, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात हा प्रकार घडलेला आहे। मुखेड तालुक्यातील चोंडी या ठिकाणी काही पालक आपल्या बालकांना, आपल्या मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी त्या ठिकाणी घेऊन गेली होती, परंतु डोस देण्याचं काम ज्या अंगणवाडी सेविकेवर सोपवण्यात आलं होतं ती अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी नव्हती, म्हणून जी स्वयंपाकीन बाई आहे त्या स्वयंपाकीन बाईने जी मुलं डोस घेण्यासाठी गेली होती त्यांना डोस दिला आणि पोलिओच्या ऐवजी दुसराच कोणता तरी डोस या स्वयंपाकीन बाईने त्या मुलांना दिला, त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली। या मुलांना देगलूर येथील त्या चोंडीपासून जवळच असणाऱ्या देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आलेला आहे। उलट्या आणि जुलाबाचा त्रास त्यांना हा डोस दिल्यानंतर सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे। सुवर्ण, नक्की केशव, एका बाजूला मोठमोठ्या जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचवायचं की पोलिओचा डोस किती महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलिओ डोस ज्या ज्या पद्धतीने दिला जातो त्याच ठिकाणी असा गलथान कारभार दिसून येतो। कुठेतरी गंभीर नाही होत आपण या बाबतीमध्ये हे दाखवलं जातं, काय या सगळ्याविषयी मग बोलावं लागेल? निश्चितच सुवर्ण, आपण आरोग्यविषयक त्यातल्या त्यात मुलांच्या आरोग्याविषयी किती गंभीर आहे सरकार किंवा एकूणच आरोग्य यंत्रणा हेच आपल्याला या घटनेतून दिसून येतं। मोठ्या वल्गना केल्या जातात आरोग्य सुविधा पुरवण्याबाबतच्या, परंतु प्रत्यक्षात मात्र अत्यंत गलथान कारभार या ठिकाणी आहे। ग्रामीण भागात तर खास करून अत्यंत बोजवारा उडालेला आहे या आरोग्य व्यवस्थेचा आणि त्याचा फटका कुठेतरी ग्रामीण भागातील जनतेला, पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना बसतोय असंच आपल्याला यातून म्हणावं लागेल। आता यातून एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू होईल, परंतु निश्चितच जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केलं जाणं गरजेचं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। सुवर्ण, नक्की केशव, या बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। आपण पाहिलं मुखेड तालुक्यातल्या चोंडी या गावात 7 बालकांना पोलिओ ऐवजी दुसराच कुठला तरी डोस दिला गेला। पोलिओ डोस दिला जातो त्या अंगणवाडी सेविका तिथे हजर नव्हत्या, त्यामुळे त्या अंगणवाडीतली जी स्वयंपाकीण बाई आहेत त्यांना हा पोलिओ डोस द्यायला सांगितलं गेला आणि त्यांनी पोलिओच्या डोस ऐवजी दुसराच कुठला डोस दिला गेला। हे सांगण्याचं कारण मुद्दामून अशासाठी की आपण पाहतो आहोत किती गंभीर नाही होत आपण वैद्यकीय सुविधा ज्या आपण पुरवतो किंवा पोलिओ डोस जे लहान मुलांपर्यंत पोहोचवले जातात ते गांभीर्यानं पोहोचवले जात नाहीयेत। ह्याचंच एक धडधडीत उदाहरण आपल्याला समोर दिसतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।